निराधार व्यक्तींसाठी सर्वात महत्त्वाचा अपडेट आता सरकारने सांगितलेला आहे. बघा, संजय गांधी निराधार योजनेचा सर्व लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आणि विशेष ठरणार आहे. बघा, जे दिव्यांग बांधव आहेत आणि विधवा महिला आहेत, वृद्धापत्रकार जे काही योजनेचा लाभ घेत आहेत किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असणार, अशा सगळ्याच इथं बांधवांसाठी एक उपयुक्त माहिती, आता दिलासा देणारी माहिती हे समोर आलेली आहे. कारण की बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण खुशखबरीचं पाहायला मिळणार आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून अधिकृतपणे शासनाचा निर्णय इथं जाहीर झालेला नव्हता. आता डिसेंबर हप्ता कधी मिळणार याच्या आतुरतेमध्ये भरपूरसे लाभार्थी या आतुरतेने वाट पाहू लागलेले होते. परंतु आता बघा, डिसेंबर हप्ता तुम्हाला कधी मिळणार हे देखील आजच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त आणि फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, भरपूरसे लाभार्थी डिसेंबर महिन्यात चालला गेला, परंतु डिसेंबरचा हप्ता आपल्याला कधी मिळणार हेच देखील आता सरकारने अधिकृत इथं जाहीर नव्हतं केलं. आता तेच मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता बघा, तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे जमा कधी होणार, नेमकं कसं शक्य आहे, यामागचं कारण काय आहे, तर डिसेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार, नोव्हेंबरचे सगळं आज येतं, जसं की तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये संपूर्ण डेप बाय डेप तुमच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, इथं बांधवांनो, भरपूरसे बांधव इथं जसं की आतुरतेने वाट पाहू लागलेले आहे आणि भरपूरशा बांधवांना संजय गांधी निराधार योजना किंवा निराधार योजनेचे कुठलेही पैसे असू द्या, ते आधार म्हणून काम करत असतो. आता बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही महिन्यांमध्ये हप्ते अजूनही सुद्धा प्रलंबित आहे. आणि विशेष बघा, इथं नोव्हेंबर महिन्याचं पेन्शन येऊन इथं तब्बल 2 महिने होत आहे, तरीसुद्धा ही रक्कम मिळालेली नाही. आता निराधार बांधवांसाठी हे सुद्धा अनुदान किती गरजेचं असते हे वेगळं सांगायचं इथं नाही. आता बघा, रोजच्या औषधींच्या इथं खर्च असो, आता दवाखान्याचं जे काय तर गरजूपूर्वक त्यांचा खर्च असतो, तो आता कायमस्वरूपी जसं की बंद झाल्यासारखा झालेला आहे एका महिन्यांपासून. परंतु आता बघा, आता जसं की तुम्हाला घरातील इतर आवश्यक कामे इथं असो किंवा सगळ्यांसाठी ही रक्कम आता अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट ठरत असतो. आता प्रत्येक लाभार्थ्यांसाठी निधीची अतिशय आतुरतेने वाट बघत आहे. आता त्या सर्व बांधवांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय इथं समोर आलेला आहे. आजची तारीख बघा, जानेवारी महिन्याचं सुद्धा इथं आपल्याला सुरुवात इथं पाहायला मिळत आहे. 3 जानेवारीला हा महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी आलेला आहे. नवीन वर्षाची सुरुवात झाली. याच नव्या वर्षात आजच्या दिवशी आपला प्रलंबित ज्याचं काही अनुदानाचं जे काही पैशाचं वितरण होतं, ते आता वितरणाला सुरुवात झालेली आहे. बघा, आता तुम्ही जो काही डिसेंबर हप्त्याची वाट बघत होता आतुरतेनं, ते डिसेंबर हप्ता तुमच्या खात्यामध्ये आजच येणार. परंतु किती जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार, पहिल्या टप्प्यातील, दुसऱ्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आणि तिसऱ्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमधून हे पैसे मिळणार, संपूर्ण माहिती हे डिटेलमध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त आणि फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, जेणेकरून तुम्हाला इथं सर्वात माहिती इथं सर्व कळणार आहे की कोणत्या तारखेला आपल्याला पैसे मिळणार आहे. बघा मित्रांनो, तुम्ही संजय गांधी निराधार योजना, वृत्तपकाळ योजना किंवा जसं की श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना, त्यानंतर बघा विधवा पेन्शन योजना, तुम्ही कुठल्याही योजनेचा जर का लाभ घेत असाल, तुम्ही निराधार व्यक्ती आहे हे तुम्हाला समजून चालायचं आहे. परंतु बघा, आता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये भरपूरसे शेतकरी हे आतुरतेने वाट पाहू लागलेले आहे. भरपूरसे शेतकरी जसं की आता इकडे तिकडे भटकू लागलेले आहे. परंतु आता बघा, सगळं साधारणपणे आता 60% किंवा 70% लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचं अनुदान अजूनही मिळालेलं नाही. ते देखील शेतकरी वाट पाहू लागलेले आहे. आता बघा, रक्कम थकीतच राहिली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात जसं की उजळला, पण त्याहूनही अधिक आता बघा, या योजनेचं जे काय तर लाभार्थी असणार आहे त्या आतुरतेने वाट बघत आहे. KYC त्यांनी पूर्ण केलेली आहे, तरीसुद्धा त्यांच्या खात्यावरती हे पैसे मिळत नाही. तर कोणत्या कारणास्तव त्यांच्या खात्यावरती हे पैसे मिळत नाही हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा की पहिल्या टप्प्यातील तुम्हाला पैसे कसे मिळणार, दुसऱ्या टप्प्यातील तुम्हाला पैसे कसे मिळणार आणि तिसऱ्या टप्प्यातील तुम्हाला पैसे कसे मिळणार. बघा, आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काय आता बघा, बच्चू कडू यांनी आंदोलन केलेलं होतं की तुम्हाला संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, खास करून दिव्यांग आणि निराधार व्यक्तींसाठी हा जसं की आता त्यांनी आंदोलन केलं होतं, तुम्हाला माहिती आहे कर्जमाफीसाठी देखील त्यांनी आंदोलन केलेलं होतं. त्या आंदोलनामध्ये त्यांनी एकच माग ठेवलेली होती, म्हणजे ते महत्त्वपूर्ण माग म्हणजे कर्जमाफी सोडून त्यांनी सांगितलेलं होतं की दिव्यांग निराधार व्यक्तींचं हे मानधन वाढून 2,500 रुपये प्रतिमाह केलेलं पाहिजे. आता त्यांनी GR काढला, कागदावरील हे प्रतिमाह 2,500 रुपये तुम्हाला मिळत असतो. परंतु तुमच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे आले का हा देखील तुम्ही विचार केला का? परंतु बघा, तुम्हाला 1,500 रुपये किंवा 500, कोणाला 1,000 इतकेच रुपये त्यांना मिळतात. 2,500 रुपये फक्त दिव्यांग बांधवांना 1 किंवा 2दा त्यांच्या खात्यावरती मिळाले. परंतु तेव्हापासून अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही 2,500 रुपये. आता बघा, यासाठी सरकारने सांगितलेलं आहे
की 2,500 रुपये जोपर्यंत आता सरकार टाकायला लावणार नाही तोपर्यंत बच्चू कडूंनी यांनी सांगितलेलं आहे की कागदावरील हा निर्णय नाही, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणीमध्ये हा निर्णय आलेला पाहिजे. म्हणजेच 2,500 रुपये इथं लागू झालेले पाहिजे कायमस्वरूपी. जे काय आता निराधार बांधव असणार आहे, निराधार व्यक्ती असणार आहे. आता बघा भरपूरसे बुढे म्हातारे यांना इथं निराधार व्यक्ती असतो, परंतु त्यांना हा लाभ होत असते. जे काय आता त्यांच्या खात्यामध्ये 1500 ऐवजी 2,000 2,500 रुपये येणार, तो त्यांच्यासाठी आर्थिक मदत इथं असू शकतो. आता बघा यासाठी तुम्हाला उशीर होत आहे, परंतु डिसेंबर हप्ता आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये नसन मिळाला किंवा जे काय आता डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पैसे नसन मिळाले, त्या व्यतिरिक्त जानेवारी महिनासुद्धा गेला तरी चालेल, परंतु आपल्याला 2,500 रुपये घ्यायचे म्हणजे घ्यायचे. 1 महिना नाही, 2 महिना नाही, 3 महिने आपण थांबू शकतो, परंतु आपल्याला 2,500 रुपये इथं कायमस्वरूपी प्रति इथं जसं की आपल्याला कागदावरील नाही प्रत्यक्षात अंमलबजावणीमध्ये हे माहिती घ्यायची आहे. बाकी बघा डिसेंबर महिन्याची अधिकृत तारीख सरकारने सांगितलेली नाही, कारण की बघा जेव्हा सरकार हप्ता वितरण इथं वाटप करत असते त्यावेळेस सरकार 1-2 दिवस किंवा एका हप्त्याआधीच जी.आर काढत असते. जी.आर काढल्यानंतर तुम्हाला हा वाटप होत असते. आता तो जी.आर काढल्यानंतर सर्वात आधी जर का तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.